नवी मुंबईतील भूमिपुत्रांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल असे आश्वासन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी जासई येथील 1984च्या शेतकरी हुतात्मा दिनी केली आहे। 16 जानेवारी 1984 ला राज्य सरकार आणि सिडकोच्या विरोधात माजी खासदार दिवा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलन उभारण्यात आले होते। या आंदोलनातील 5 शेतकरी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जासई येथील हुतात्मा स्मारकात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली। प्रथम स्मारकाच्या प्रांगणातील हुतात्म्यांना तसेच छत्रपती शिवाजी महाराज फुले, शाहू सावित्रीबाई आंबेडकर, कर्मवीर दिबा पाटील यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे दुपारी 12 वाजता पनवेलच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेटच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली। यावेळी नाईक म्हणाले की दिबा पाटील हे केवळ प्रकल्पग्रस्तांचे नव्हे तर देशाचे नेते होते। कष्टकरी वर्गाच्या हितासाठी लढण्याचा त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करून पक्षीय मतभेद असतानाही सर्वांना एकत्र करून लढे दिले आहेत। भूमिपुत्रांच्या प्रश्नांविषयी नाईक म्हणाले की फेब्रुवारी महिन्यात नवी मुंबईतील शेतकऱ्यांच्या व प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाईल। त्याचप्रमाणे एप्रिलमध्ये नवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव लागणार। नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून सध्या येथील घरांवर तोडक कारवाई सुरू असून ती तातडीने बंद करावी, तसेच इतर प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा आत्मक्लेश करीत अशी भूमिका दिबाचे पुत्र अतुल पाटील यांनी मांडली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातली वेळ पडली तर तो देशासाठी त्या ठिकाणी लागू होतो। म्हणून आता याच्यापुढे दिबा पाटील यांना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे नेते असो, मी जरी आगरी असलो, मला आगरी असण्याचा सार्थ अभिमान आहे, पण मी तुम्हाला एक सांगतो, कोणी विचारल्याशिवाय जात सांगू नये आणि कोणी विचारलं तर जात लपू नये। काय बोलू मी? प्रत्येक वेळेला धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्ग या गोष्टीच्या भिंती नाही घालायच्या, जे घालतात ते संकुचित वृत्तीचे असतात। शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना आणि त्याचबरोबर आपले नेते माननीय दिबा पाटील साहेब यांना श्रद्धांजली वाहण्याकरता आज आपण इथे सर्व जमलेले आहोत। आपणा सर्वांचे लाडके प्रकल्पग्रस्तांचे आणि महाराष्ट्राचे मंत्री माननीय गणेश नाईक साहेब। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।